नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुलांनो, आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक या पुस्तकातील इयत्ता 3 मधील युनिट 3 वी आर ऑल टुगेदर यावर आधारित एक नवीन गोष्ट पाहणार आहोत. विचार करा मुलांनो, पक्ष्यांचा थवा आणि उंदरांचा समूह जर एकत्र आला तर काय होईल बरं? ते मित्र होतील का किंवा एकमेकांना मदत करतील का? चला तर मग आजच्या सेशन मध्ये वी आर ऑल टुगेदर या मजेदार गोष्टीतून जाणून घेऊया. वी आर ऑल टुगेदर, आपण सर्वजण एकत्र आहोत. देअर वॉज अ ग्रुप ऑफ बर्ड्स दॅट लिव्ड इन अ बनियान ट्री. एका वडाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा राहत होता. दे ऑलवेज डिड एव्हरीथिंग टुगेदर, आणि ते नेहमीच सर्व गोष्टी एकत्र करायचे. दे फ्ल्यू टुगेदर, दे सॅंग टुगेदर, दे हेल्प टू वन अनादर. ते एकत्र उडायचे, गाणी गायचे आणि एकमेकांना मदत करायचे. दीज बर्ड्स लव्ह टू फ्लाय फ्रीली इन द स्काय. आणि या पक्ष्यांना मुक्तपणे आकाशात उडायला खूप आवडायचे. नियर बाय देअर लिव्ड सम लिटल माईस. जवळच काही लहान उंदीर राहत होते. द माईस वर स्मॉल बट व्हेरी स्मार्ट. ते उंदीर लहान होते पण खूप हुशार होते. दे रॅन टुगेदर, स्क्विक टुगेदर अँड हेल्प ईच अदर व्हेनेवर नीडेड. ते एकत्र पळायचे, एकत्र आवाज करायचे आणि गरज पडेल तेव्हा एकमेकांना मदत करायचे. वन डे अ हंटर केम टू द फॉरेस्ट. ही वॉन्टेड टू कॅच द बर्ड्स. आणि एके दिवशी एक शिकारी जंगलात आला आणि त्याला पक्ष्यांना पकडायचे होते. ही सेड, आय विल स्कॅटर सम ग्रेन ऑन द ग्राउंड अँड स्प्रेड माय नेट. तो म्हणाला, मी जमिनीवर थोडे धान्य टाकेन आणि माझे जाळी पसरवेन. When the birds come to eat the grain, they will get trapped. आणि जेव्हा पक्षी खायला येतील ना, तेव्हा ते माझ्या या जाळ्यात अडकतील. The hunter spread the net, scattered the grain and went away. शिकाऱ्याने जाळी पसरवले, धान्य जमिनीवर टाकले आणि तो निघून गेला. After some time, the birds came flying. Oh, look! They said happily. There is a grain on the ground. काही वेळाने पक्षी उडत आले आणि म्हणाले, अरे ते बघा, जमिनीवर धान्य आहे. As soon as they landed, oh no, they were caught in the net. आणि जसे ते खाली उतरले, ते लगेचच त्या जाळ्यात अडकले. The birds became scared and cried, Who will help us now? Who will set us free? पक्षी घाबरले आणि रडत म्हणाले, आता आम्हाला कोण मदत करेल? आम्हाला या जाळ्यातून कोण सोडवेल? Just then, one brave bird said, Don't worry, don't cry. If we all fly together, we can lift the net. तेव्हाच एक शूर पक्षी म्हणाला, काळजी करू नका, रडू नका. जर आपण सर्वजण एकत्र उडलो तर आपण जाळे उचलू शकतो. All the birds flapped their wings together. They flew up in the sky, carrying the net with them. सर्व पक्ष्यांनी एकाच वेळी आपले पंख फडफडवले आणि ते जाळे सोबत घेऊन आकाशात उडाले. Then they flew to their friends the mice. मग ते त्यांच्या मित्रांकडे म्हणजेच उंदरांकडे उडून आले. The bird said politely, Nice, we are caught in this net. Please help us. Nibble the strings and set us free. पक्षी नम्रपणे म्हणाले, उंदरांनो, आम्ही या जाळ्यात अडकलो आहोत. आम्हाला मदत करा. जाळे कुरतडून आम्हाला या जाळ्यातून सोडवून टाका. The kind mice replied, Of course, dear friends, we will help you. दयाळू उंदरांनी उत्तर दिले, हो मित्रांनो, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. All the mice worked together. They nibbled and nibbled the net carefully. Soon the net was torn. सर्व उंदरांनी मिळून काम केले. त्यांनी जाळीला हळूहळू आणि काळजीपूर्वक कुरतडले. लवकरच जाळी फाटून गेली. The bird were free from the net. आणि पक्षी जाळ्यातून मुक्त झाले. The bird said happily, Thank you, dear mice. We will never forget you. The mice smiled and said, It was a small thing to do. पक्षी आनंदून म्हणाले, धन्यवाद प्रिय उंदरांनो, आम्ही तुम्हाला कधीही विसरणार नाही. आणि उंदीर हसून म्हणाले, अरे ही तर एक छोटीशी गोष्ट होती. The birds flew away happily and the mice ran back to their homes. पक्षी आनंदाने उडून गेले आणि उंदरांनी परत आपल्या घराकडे धाव घेतली. After some time, the hunter returned. He looked around and cried, Where is my net? The birds are gone.
आणि काही वेळाने तो शिकारी परत आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि तो म्हणाला, अरे माझे जाळे कुठे गेले आणि पक्षी तर उडूनच गेले. He saw the torn net and sat down sadly. The birds were safe and friendship had won. त्याने कुरतडलेले जाळे पाहिले आणि तो दुःखी होऊन खाली बसला. पक्षी सुरक्षित होते आणि महत्वाचं म्हणजे मैत्रीचा विजय झाला होता. Moral: Unity is strength. When friends help each other, even big problems can be solved. आणि ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? तर एकता हीच शक्ती आहे. जेव्हा मित्र एकमेकांना मदत करतात तेव्हा मोठ्या अडचणी देखील सहज सोडवल्या जाऊ शकतात. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? चला तर मग या गोष्टीमधले काही कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे बनियान ट्री म्हणजे वडाचे झाड. पुढचा आहे टुगेदर म्हणजे एकत्र. तिसरा आहे फ्ल्यू म्हणजे उडाले. पुढचा आहे स्क्विक म्हणजे उंदराचा आवाज. पुढचा आहे हंटर म्हणजे शिकार. पुढचा आहे फॉरेस्ट म्हणजे जंगल. पुढचा आहे कॅच म्हणजे पकडणे. स्प्रेड म्हणजे पसरवणे. ग्रेन म्हणजे धान्य. ग्राउंड म्हणजे जमीन. कॉट म्हणजे पकडले गेले. ब्रेव म्हणजे शूर. लिफ्ट म्हणजे उचलणे. फ्लॅप म्हणजे फडफडवणे. पोलाइटली म्हणजे नम्रपणे. निबल म्हणजे कुरतडणे. फॉरगेट म्हणजे विसरणे. युनिटी म्हणजे एकता आणि प्रॉब्लेम्स म्हणजे अडचणी. तर मुलांनो, छान होती ना ही गोष्ट? आवडली ना तुम्हाला? आता वेळ आहे या गोष्टीवर आधारित ऍक्टिव्हिटी सोडवण्याची. चला तर मग कमेंट सेक्शन मध्ये याची उत्तरं आम्हाला लिहून पाठवा. पहिली ऍक्टिव्हिटी आहे चूज द करेक्ट आन्सर. पहिला आहे वेअर डिड द बर्ड्स लिव्ह आणि याचं योग्य उत्तर आहे ऑन अ बनियान ट्री. पुढचं व्हॉट डिड द बर्ड्स ऑलवेज डू आणि त्याचं उत्तर आहे डू एव्हरीथिंग टुगेदर. पुढचं आहे हू केम टू द फॉरेस्ट आणि त्याचं उत्तर आहे हंटर. आणि चौथं आहे हू हेल्प द बर्ड्स इन द एंड आणि याचं उत्तर आहे माईस. पुढची ऍक्टिव्हिटी आहे हू सेड धिस म्हणजे कोण कोणास म्हणाले. इफ वी ऑल फ्लाय टुगेदर वी कॅन लिफ्ट द नेट असं कोण म्हणालं? अगदी बरोबर, द ब्रेव्ह बर्ड. पुढचं वी विल हेल्प यू असं कोण म्हणालं? अगदी बरोबर, माईस. पुढचं आहे वेअर इज माय नेट असं कोण म्हणालं गोष्टीत? अगदी बरोबर, द हंटर. आणि शेवटचं थँक्यू माय डिअर फ्रेंड्स असं कोण म्हणालं? अगदी बरोबर, द बर्ड्स. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण वी आर ऑल टुगेदर ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला, त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.